एक गांव, त्या गांवा भितरी एक संत वास करता आशिल्लेची. सर्व संग परित्याग कंगेनो. तिंगेले भक्त लोकांक बांदिल्ले तसले एक सुंदर जाल तसले सान कुटिरा भितरी तिंगेले केन्ना निवास आशिल्ले. दैवी आराधने सतत यावंगेनो तिनी करता उरता आशिल्लेची. जर कोण तरी भक्त तेंगे लागीं वचूंगेनो तेंगे संदेह विचारलेली, धर्मशास्त्राचे काही तरीची विचारलेली ताका तेणी पर्याय सांगता आशिल्लेची. तांकां विशेष हांवें मुखार वता तसले वाटी दाखयता आशिल्लेची. अशे संताक अनेक कितले शिश्य वृंद आशिल्ले. जाल्यार ते संत निरपेक्ष भावनेचे कांय अपेक्षा तेंगेले भितरी तिळा इतली बी नाशिल्ले. अशें जावं गे न्हू, कोण तरी भक्त लोकांनी हाडलेले कितें थोडेच फल गिल आसा ते खावचे आनी तेंगेले आराधने हे दवरून घेवचे, तेंगेले परिपाठी अशें चलता आशिल्ले. तेंगेले शिश्या मध्ये एकलो श्रीमंत चलता तसली व्यक्ती बी आशिल्लो. तो बीची त्या संता लागीं केन्ना वता उरता आशिल्लो, तेंगेलें मार्गदर्शन घेता उरता आशिल्लो. ते श्रीमंतांनी एक नेवेन घार बांदले आनी तेंगेले गुरुजीक संता सांगले, तुमी या ते गृहप्रवेशाक म्हणून. संतान सांगले, हांव तुगेले गृहप्रवेशेन कितें कर रे. देवान तुका घार बांदची योग दिला, तुवें घार बांदला, देवता कार्य करी, आयच्या लोकां जेवणाक घाली, बरे करून कार्यक्रम कंगे. ना 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 तुमी येवकाची. पळय त्या दिवसा हांव येवतलो न्ही, नंतर केन्ना तरी येवन वतलो. तेन्ना ते श्रीमंताक संतोश जाले. गृहप्रवेशा कार्य समाप्त करून घेतलें तेणें. नंतर निरंतर जावं गे न्हू, संता सांगचे तेणें, तुमी सांगिल्ले गृहप्रवेशाला नंतर येता म्हणून, आतां येवं का? आमगेली घरा भिक्षी करका, जेवण करका, भोजन करका म्हणचे प्रार्थने तेणें दवरले. संताक खंयचे इश्ट नाशिल्ले. जाल्यार थोडे कितें बले आसा पळया, ते बले मनशाक ओडून व्हरता. एक प्रिती प्रेम एक भक्ती म्हणचे बले प्राया त्या संता बीची पळय कितकी. अशें गे न्हू, अनिवार्य जावं गे न्हू, एक दिवस संतान सांगले, पळय पोर आयतवार आसा, हांव आयतो दिवस तुमगेल्या घराक येता म्हणून. तेन्ना हे श्रीमंताक मस्त संतोश. सगळे विधाचे तयारी जाता आसा. संत घरा येता म्हळ्यार कितें, तेंका भिक्षी घालची म्हळ्यार कितें, अठुच्यारी ते श्रीमंताक एक आनंदाचे दिवस ते. संत अत्यंत सात्विक जाण आशिल्लेची, आडंबर नाशिल्ले. तेंगेले एक सान झोळगे घालूंक गे न्हू, सान वस्त्र न्हेसूंक गे न्हू, आंगा एक सान टुवाल घालूंक गे न्हू, एकलेच आनी कोणा ना बरोबर आयलेची. श्रीमंतांनी प्रितीन स्वागत केले, आदर उपचार केले आनी तिंकां जेवणा बशी म्हणले, जेवणा घातले. रुपे ताट, रुपे पेले, रुपेचेच आयदन. तुमचे भितरी संताक एक जेवण करूंक दिवचो तसले एक योग. संत मना भितरी हांसल्याची, खंयची जाण म्हाका कितें केलें की आज हें उठू पळयची पड म्हाका. ओरो प्रितीन आपयला, आतां हें घेवं का म्हूण सांगे न्हू. थोडे आहार तिणी स्विकार केल्लेची. श्रीमंताक अत्यंत आनंद जाले. अशें जावं गे न्हू, श्रीमंतांनी संतान आहार घेतल्या नंतर सांगले, थोडे वेळ तुमी हांगा विश्रांती करूंक गेले बरें आशिल्ले. दनपारची वेळ आतां कितें तुमी आश्रमा ठिकाण वताची, थोडे वेळ विश्रांती करून वचा म्हणून.
संताबेची ते श्रीमंतान सांगिले मागणी हय म्हण दिसले. थोडे वेळ संत थंयची विश्रांती केल्लेची. विश्रांती करून उठलेची सामान्य 4 घंटेचे संदर्भ. ते संदर्भात तरी सहजानु संत आपणात आश्रम वता. थोडे पांय धुवन वता म्हूण सांगे न्हू. थिंगेले पांय धुवची वेवस्थे कडेन गेलेची. तशी येत आसतना थंय एक रुपयाची प्याल संता दिसले. संत नदरे गेले. ते प्याले घेतले, झोळी घालून घेतले आणि ते श्रीमंत सांगले तशी भायर पडल्याची. प्रायः ते प्याले घेवन गेलेले श्रीमंताक कळलीच ना, गुर्त बी ना ताका. एक बाजून आशिल्ले पेल ते. हे संतान उसून घेवन झोळी घालून घेतले तशी गेलेची. श्रीमंताक पेल्याची कसलें बरं घालं. मस्तीतले पेले आशिल्ले तेगेले घराक. जाल्यार संत कित्याक आतां घेवन गेले की तिंके बी गोत ना, बाकी कोणा बी कळना. घांग घेवन गेलेची. दुसरा दिवस सकाळीचे 8-9 घंटे टायमार पुन्हा संत ते श्रीमंत घरा जायन पावलेची. तेन्ना श्रीमंताक अत्यंत आश्चर्य जाता आसा. कोणा घरा वचनाशिल्ले तुमी, काल बी मागील घरा आयले, आज बी मागील घरा आयले म्हळ्यार मागीले अहो भाग्य न्ही. या भितर या म्हूण सांगे न्हू. तिंका सत्कार करून आपोवन व्हरलो आनी आयल्यार कारण विचारलो. तेन्ना संतान सांगले कितकी मारया म्हाका गुर्तू ना. हांव काल वता आसतना तुमगे घरचे 1 रुपया पेल म्हाका बरें दिसले. ते झोळी घालून गेल्लो हांव. तशी झोळी काण दवरले. सकाळी झोळीगे सामान काण पडले येता आसतना रुपया पेल दिसले म्हाका. म्हाका अत्यंत आश्चर्य दिसते. हें कितें घेवन आयल्या हांगा. हेजी कितें आवश्यकता म्हाका आसा. हें कशी मागील घरा येवन पावले म्हणजे म्हाका कळना. अशान कितें रुपया पेल तुगे घरांत व्हरला की ते तुका दिन वच्चा म्हूण परतून आयले रे म्हूण सांगे न्हू. तिंगे झोळी आशिल्ली रुपया पेल काडटाची आनी श्रीमंताले मुखार दवरताची. तेन्ना श्रीमंत सांगता आसा गुरुदेवा हेजी कितें आवश्यकता आशिल्ली म्हाका. मागील घराक मस्तीतले रुपया पेल भरून पडोवची. म्हाका कसलो कोर्ते आसा. श्रीमंतगेरी म्हाका दिल्लो आसा देवानी. हांव श्रीमंतान इशारामी जेवण करता आसा. हेजी आवश्यकता ना, तुमी दवरून घेया म्हणून. तेन्ना ते संतान सांगले तुका आवश्यकता ना अशें उरतलें रे मारया. म्हाका बी हेजी आवश्यकता ना. इतलेच न्ही, हें तरी हांवें परतून आश्रमाक घेवन गेले रे आनी म्हाका बोटां होवन स्टार्ट. कोण तो चोवन व्हरले म्हणटा रे हांवें लक्ष दिवन पळयता उरक येता. ते झंझट नाका म्हाका. तुगेली वस्तू तुगे कणे उरो म्हण सांगे न्हू. परत वता आयकन ते प्याले श्रीमंताले हाती दवरले. दवर गे न्हू संत सहयानुची विचारग्रस्त्यांक गे न्हू ते श्रीमंत विचारता आसाची म्हाका अजून पर्यंत कळना मारया. मागीर इतले सात्विक स्वभावाक हें एक तुगेले रुपये पेल चोरचे कशी बुद्धी आयले म्हणून. अशें सांगे न्हू. हांव तुका एक प्रश्न करता आसा. तूं उत्तर दितलें न्ही म्हाका. खरें सांगतलें न्ही तूं म्हाका. तेन्ना श्रीमंतान सांगले गुरुदेवा तुमी विचारचें म्हणचे कितें. हांवें तुमकां फाल सांगचें म्हळ्यार कितें. ना देवा तुमी विचारया हांव खरें सांगता. कितें विचारया तुमी म्हणून. तेन्ना संत ताका विचारता आसाची त्या श्रीमंताक हांव काल तुगे घरा अन्न खालें न्ही. तें अन्न तुवें कशें हाडलें म्हणून. तें अन्न तुवें खंयच्यान हाडलें कशें हाडलें. तेन्ना श्रीमंताले दोळे थोडे तांबडे जाताची. तांबड्यान तो श्रीमंत सांगता आसा गुरुदेवा तुमी येताची म्हूण आमी सगळे तयार केले. काल रात्र पर्यंत बाकी सगळे तयार जाले आमगेले. आयचो दीस तुमी येताची.
शेनवार रात्री एक 10 घंटे सुमार आमकां दिसले गुरुदेव येता आसा आमगेल्या घराक. तेन्ना तिंकां बासमती रायसाचे तांदूळ शीत घालका म्हणून बासमतीचे शीत करता म्हणून विचार करताची. बासमती खंय घरा भितर आसा? घरा भितर बासमती ना. आंगडी वचा म्हळ्यार आंगडी पुराय बंद्यान गेलेलीची. हे दिकान आंगडी बागील घान आसा. हे दिकांनी आमच्या घरा बासमती रायस ना. अशें ना कितें कर केले तुमी येवचे दिवस आयत वरा आंगडी काडतना अशें जें हांगे न्हू हांवें मागीर सेवक लोकांक सांगूंक गे न्हू एक आंगडी दिता चोरी करशी जाल्यार रायस ते एक आंगडी चोरी करून न्हू ते बासमती रायस घेवन येयलेले तितून म्हाका तुमकां शीत करून घालचें पडलें मागीर चूक केलें म्हूण सांगे न्हू. श्रीमंत संताल पांय आपूण सांगता आसा तेन्ना संत हांसता हांसता सांगताची हो हो तुवें तें अन्न चोरी करून हाडलें तें खालें म्हळ्यार कतरेच रे. म्हाका मागीर मना भितरी चोरी करता म्हणचे भावना आयलेलें. मागीर मना भितरी तुगे कसली तरी वस्तू तूं गुतनाशी व्हरका म्हणचे भावना आयलेलें. प्रायः तुवें खाल्लें की तें अन्न आसा तें काल खालका तरी आज साकणी जिर्ण जावन गेले आनी म्हाका सद्द बुद्धी आयले अशें तुका परतून हाड दिलो आसा. आनी परत आमकां कितें तरी हाड दिता आसतना थोडें हुशार जावन उर रे. असलुटा वस्तू हाड दिवचें वचनाका. तुवें तसलो वस्तू हाड दिला ते आमकां मस्त परिणाम करता म्हण संत सांगता आसतना हे श्रीमंतक अत्यंत आश्चर्य जाता. तो श्रीमंत विचारता आसा गुरुदेवा अशी बी जाता कितें? एक चोरी आहार खाल्लेली चोरी करची मन येता. तेन्ना संत सांगता आसाची हय रे देवा येतात ते आमी सात्वीक आहार खाता लोक शुद्ध जाल तसले चेप्पे जाल तसले आहार खाता लोक आमगे भितरी कसलेच वायट भावने उरतना. असले शुद्ध तसले लोकांक तुवें तरी असले आहार हाडून घातले री चोरीचे चोरी बुद्धीचे आहार हाडून घातले री तेजे परिणाम आमकां पटणे जावन जाता. तेन्ना श्रीमंत दुसरा एक प्रश्न करता आसा तुमी सांगता आसाची गुरुदेवा तुमकां ते आहार खाले तुमकां ते परिणाम जाले तुमचे चोरी बुद्धी आयले तुमी रुपये लोट घेवन गेले परतून हाड दिले जिर्ण जाल्या नंतर म्हणून जाल्यार हांवें बी तेचे आहार खाले न्ही म्हाका कितें ते बुद्धी आयली ना. तेन्ना संत मना भितर हांसताची हांसून घेवन सांगताची हेका तुवें हांवें एका उदाहरण दिवंक अशें उद्देरी दोनी खाली हाळी घेवन यो म्हणटाची. खाली पेपर अडना म्हूण सांगे न्हू. श्रीमंत दोन खाली पेपर घेवन येता आनी एक पेन हाडून दी म्हणटाची संत पेन बी हाडून दिता. तेन्ना एक हाळी उंच्यो संत गिचिताची मस्तीतली गिचिताची आनी एक हाळी प्लेन आसा खाली आसा. तेन्ना संत श्रीमंत दाखयताची हें पळय गिचील हाळी हें पळय खाली आशिल्ली हाळी दिसता आसा तुका? हय दिसता आसा दिसता आसा. तेन्ना संत खाली आशिल्ले कितें हाळी आशिल्ली तुमचो उंची एक टिम्म घालताची. हें बी तुका दिसता आसा? हय दिसता आसा दिसता आसा. तशीच खंयची गिचील हाळी तिणी दाखयली घेतिली की ते हाळी बी एक टिम्म घालताची. हें तुका दिसता आसा? ना तितलें दिसतना. हें कितें तुका दिसतना? ना पयलें तुमचो मस्तीतले गिची बिची केल्लो आसा अशें तुमी टिमी घातली तें तूं दिसलो ना. हुंतू दिसता आसा तुका? हुंतू दिसता आसा? हुंतू कशें दिसता आसा तुका? ना तें प्लेन आशिल्लें शुद्ध आशिल्लें हाळी तें अशें हांगासर टिम्म म्हाका दिसता आसा. हेचें कारण तुगेलें हृदय अशुद्ध आसा. तुगेल्या मना भितर ना नाशिल्ले असले विकार भावने आसाची. अशें तुवें खंयचे आहार खाल्ले तुका एकदम परिणाम पडतना. मागील मन तशें न्ही शुद्ध आसा सात्विकान आसा अत्यंत निर्मल जान आसा. अशान एक दीस तुवें आहार खाल्ले ते उठून दिसले कशी खाली हाळेक एक टिम्म घातल्यार ते कशी उठून दिसतकी तशें ते उठून दिसले. तुका तशें न्ही तुगेले पयले ना नाशिल्ले तसले विचार विकारांतून भोर नाशिल्ले हृदय तुगेले थंय टिम्म घातले उठून दिसना कशें कितें तुगेले भितर ते परिणाम पडना म्हण सांगलतना
ते श्रीमंताक सत्य अर्थाल खंय अर्थ्यानं गुरुदेवा आयकलार जीव केले म्हाका सत्याचे ज्ञान आयले हांव आतां बरे वाटेचेर वता बरे वाटेचेर संपादन करता आनी जालें तुमगे सेव कंगेन मागे जीवन कृतकृती करूंक घेता म्हूण सांगे न्हू नमस्कार कल्ले म्हणजे कथा आयकलतना आमकां कळण येवची सत्य कितें खंयचे आहार कशे उरता ते आहाराचे परिणाम आमकां जाता म्हणजे सत्य हे कथा आमकां दाखयता आसा आम्ही खंय नमने आहार खाताची ते नमनेचे भाव स्वभाव मनुष्या भितर जिवना भितर बदलावणे जाता वता म्हणजे सत्य आज आमी कळण घेव केला मनुष्य सात्विकान उरका शांतान उरका शुद्धजान उरका म्हणल्यार आसतरी मनुष्यानी सात्विक आहार खावचे पडटा सात्विक जाले तसले विहार आचार जावन घेवचे पडटा जर मनुष्य राजसीक तामसीक आहारा भितर गेलो तुंत भितरी तत्पर जावन उरलेली मनुष्याले विचार तेगेले हाव भाव सगळेचे बदलावण जाता वता म्हणजे सत्य आज आमी हे कथे निमित्त अर्थ करून घेवं केला अशा न्हू मनुष्य कितले आहार शुद्ध जावन दवरून घेतकी तितले मनुष्य जिवना भितरी उन्नत येता वता आध्यात्मिक प्रगती येता वता हे कितें आहाराचे बद्दल सांगता आसा आमी हे आध्यात्मिक वाटे वचचे कशी उद्देरी जावं कशें तसले अनिवार्य जालें तसले एक हिस्सा जावन आसा भाग जावन आसा अशा न्हू मनशान शुद्ध जावन उरका म्हणलें आसतरी शुद्ध जाले तसले आहार अनिवार्य मनशा जिवनाक खंड नमने अन्न खाता की त्या नमने बुद्धी येता आमकां जैसा खावे अन्न वैसा आवे मन म्हणटाची खंयचे नमने अन्न खाताची ते नमने मन निर्माण जाता खंय नमने मन निर्माण जाता ते नमने आमी चलताची ते नमने चलन पुन्हा वायट काम करताची वायट काम करून पुन्हा वायट आहार खाताची अशा न्हू आमगे जिवनाचें कितें हें एक सरपळे आसा हें मुख सचित ना आचार्य शंका सांगिल्ली अशीची पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हेचे सरपळे आमगे जिवना भितर पुनः पुनः रिपीट एंड रिपीट जाता आसा कारण कितें कारण सत्वशुद्धी ना सत्वशुद्धी ना आशिल्लें कारण कितें आहार शुद्धी ना अशें आमगे न्हू आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची आहार खात आसतना आमी सतर्क्यान उरकरे विचारवंतान उरकरे अत्यंत विशेषान जागृत्यान उरकरे म्हणून खंयचे आहार खाता आसाची त्या आहारांतल्यान जावचे परिणाम कितें प्रभाव कितें विशेशत कितें आमी कळण घेवका जर त्या आहारांतल्यान तरी वायट परिणाम जाता आसतरी वायट विचार ते निर्माण जाता आसतरी तेन्ना आमी तसल्या आहारांतल्यान दूर उरका म्हणून तसले सात्वीक आहार जाले तितले संत लोकांनी संन्यास लोकांनी घेवचे पडटा खंयचे खंयचे आहार मेळटा म्हण सांगून खावचे गेल्यार तेजे परिणाम तिणें अनुभवचेच पडटा म्हणजे गुरुजील उत्तर केवळ संन्यासी मात्र म्हण न्ही तुमकां सगळो लोकां बेची हे एक नियम लागू जाता 4 दीस हॉटेलाचें जेवण करून पळया तुमगेली मनस्थिती कशी उरता 4 दीस घरचें जेवण करून जेवण पळया तुमची मनस्थिती कशी उरतकी म्हणून घरचें जेवण करतना शांत उरता मन त्याच्या हॉटेलात जेवण करतना आरोग्य बी वायट येता मनस्थिती बी वायट येता बुद्धी बी वायट येता वता आतां तें मस्त कळनाशें उरचें पडटा तुमकां कित्याक तरी मस्त तें पयलीं ताका बरयलें आसा हालीक एक टिके तें उठून दिसनाशें उरचें पुरो जाल्यार ते परिणाम करून करता न्ही बे ते हाळी भितर एक जागो भोदलो म्हण जालें न्ही ते टीक घातिले तशें 1000 टीक पडले कित्याक जाताले ते हाळी अशें जावं गे न्हू हे कितें परिणाम आसा जाणून येता अशें जावं गे न्हू आमी कितें आहार संपादन करताची जे कितले योगी जाले तसले वाटी उरता हे बी विचारणीयच आमी अत्यंत सत्याने धर्माने आहार संपादन करता आसाची तशें संपादन करूं गेल्यार प्रायशा 4 दिवसांनी आनी परतून आमी काम करूं वचपाचें मस्तितले संग्रह आमी करूं जावत ना सत्य धर्म न्याय तरी व्यवस्थेचेर गेल्लेर कितलें संपादन करीत आमी जिवना भितर एक 4 दिवस ना 15 दिवस जावं तितलें संपादन करीत ना मस्त संपादन करूं जावत ना जर संपादन करताचें म्हणल्या नंतर व्यवहारा भितर थोडे तरी असत्य थोडे तरेची धर्म विरुद्ध जाले तसले क्रिया उरचे पडटा
आचार्य शंकर त्याक एक अनुकूल करून दिताचे सत्यानते मिथुनी कृत्य म्हणून व्यवहार भितरी मनुष्याने जीवन करता असताना अनिवार्य थोडे विषय भितरी मनुष्याने सत्य बरोबरी अनिवार्य जावन थोडे भागाक व्यापाराचे एक कितें थोडे चिंतन आसा ते चिंतनाक पूरक जावंक घे न्हू असत्य बी जावून घेवचें पडटा थोडेची न्याय विरुध्यान बी करची पडटा थोडे वेळाक म्हणून 100 न्ही एक 5%, 10%, 20% पर्यंत त्याक एक व्यवस्था आसा कितें आमी तसले बी कंगेन जोडटाची हितून ते भितर आयल्या म्हणटाले न्ही ते अंश ते आमी आहार खाताचे म्हणले नंतर ते आमकां अंश ते पुन्हा शरिरा भितरी रगत येता म्हणटाले न्ही तितून आमकां मुक्त्याचे वाटेच की म्हणजे एक प्रश्न येताच आमकां परिपूर्ण वाट मेळची कश्ट जाल्लेरी आमी कितें आहार खाताची त्या आहाराचे मस्तितले कितें परिणाम आसा ते जान्नशी तसले एक व्यवस्थे आमगे म्हालगड लोकांनी आमकां करून दिलो आसा ते व्यवस्थेचेर आमी करून गेलेरी प्रायः आमी जिवना भितर अनेक कितले कितें दुर्धर प्रसंग आसा ते प्रसंगांतल्यान मुक्त येताचे ते व्यवस्था आमगे म्हालगड लोकांनी छंदजान करून दिला आमकां गोतना आमी खावचे आहार कितले शुद्ध आसा कितले पवित्र आसा कितले योग्यजान आसा कितले सात्विकान आसा म्हणून अशें आसतना ते गुत्ताही तसले आहार आमी येद्दां येवचे भितरी बाका 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 खावचे न्ही खावचे सूर करचे न्ही ते आहार येद्दां येवचे भितरी तेक एक व्यवस्था आसा प्रायशे आमगेले मित्र लोक सगळे गुत्त आसता व्यवस्थे चित्राहुती घालचे म्हणून चित्रावळी घालचे म्हणून आपोशण घेवचे म्हण ताका म्हणटा आमी अर्थात कितें आमी आहार खाताची चित्राहुती घालूंक घे न्हू परमात्मा समर्पण करूंक घे न्हू आहार शुद्ध करून आमी खावचे पडटा प्रायशः अनेक लोक गुत्त आसा मागेले समाजाचे खंयचे अन्न येद्रा हाडून दवरता की तेंचो चित्रावळी घालचे तरी पयले गायत्री मंत्रांनी ते अन्न प्रोक्षण करून घेवचें पडटा ओम भूर्भुवः स्वः मंत्रान प्रोक्षण करून घेवका प्रोक्षण करून जाले नंतर उदक सुटलो घालूंक घे न्हू चित्रावती घालका 5 चित्रावळी घालूंक घे न्हू नंतर अमृतोपस्त्र नमस्ते म्हणचे उदक हाती धरून घेवन पिवका तेज नंतर शक्य जाल्यारी 5 प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा सोपटी अन्न स्वीकार करका नंतर ब्रह्मणे स्वाहा थंय येता नैवेद्य भितर ना ते व्यवस्थे थंय येता स्वीकार करून घेवन नंतर जेवणाक सुरवात करता हें कितें हें एक प्रक्रिया आसा हे प्रक्रिये केले निमित्त तें कितें अन्न आसा आहार आसा ते एक प्रसाद म्हणजे येता याद उरता तुमकां ते कितें आहार आसा खावचे आहार कितें म्हणजे जालें चित्रावळी घालूंक घे न्हू गायत्री शुद्ध केले नंतर ते कितें म्हणजे येता प्रसाद म्हणजे येता केन्ना ते प्रसाद म्हणजे जाले तेन्ना तुमचे भितर कितें विशेष तसले तामसीक भाव आशिल्ले ते मस्त कमी येता वता तेन्ना ते आहार खाल्लेरी आमगे चित्ता भितरी विशेष तसले परिणाम आमकां पडटा अशें आमगे म्हालगड लोकांनी ते एक वेवस्थीत दवरला तुमी खंयचे आहार खाया तेजे पयले चित्रावळी घालूंक घे न्हू अन्नाक प्रोक्षण करूंक घे न्हू शुद्ध जाता तसले भावनेचेर प्रसाद म्हणचे भावनेचेर तुमी स्विकार करया म्हण पळया कितलें सुंदर जालें तसलें वेवस्थीत हें कितलें बरें जालें तसलें वेवस्थीत आमी खंय गेले विची आमकां गुर्तुरता तें अन्न कशी म्हणून जाल्लेरी तें अन्न शुद्ध करूंक घे न्हू परमात्माक अर्पण करूंक घे न्हू अर्थात चित्रावळी घालूंक घे न्हू जर तें अन्न प्रसाद म्हण घेतलेली की तितून तुजे वायट परिणाम आसा वायट एनर्जी आसा ते कमी जाता आमकां सात्विक गूण येता म्हणजे कातरेची एक जाल तसली वेवस्थे हें चित्रावती वेवस्थे आमकां तेवढें कितें दिसता हें आवट पयलीं लोकांक केल्लें हें आवट कित्याक खातीर करता आमकां म्हण सहजान दिसता आमकां जाल्यारी पयलीं लोकांनी कित्या खातीर केल्लें तुमचें फाटल्यान आशिल्लें तसलें कारण कितें व्यवस्थी कितें चिंतन कितें आमकां कितलो लोकांक खबर आसता त्या विशया भितरी आमकां खबर ना जाल्यार कोण तरी विचारलेली हें सांगतलेपणें आसा आमकां आजकाल कित्याक चित्रावती घालका म्हण सांगतलेपणें आसाचें आमकां सांगतलें बी ना
ना थिंक बी गुत आसा थिंक बी गुत ना कोण की करता म्हण तीन बी कलेची अठ्ठेचारी उपाय ना ब्राह्मणा पंक्ती आसतली कितकी घाल का म्हण अशी 4 काळ घातला अशी कले जेवण कले ते घालची पद्दत गुतना घालचे कारण गुतना ते घांगेन आमी कितें खाता ते प्रसाद जाता म्हणजे भावन सुद्दां ना आमकां जर अशे आहार खाल्ले री तेजे परिणाम कशे जातले आमगेले गोरून सांगचे आहार दिवचे भितर जर खाल्ले म्हळ्यार प्राणीन खाल्ले अशें जाल्लो ते म्हणून प्राणी म्हाका आहार दवरचे भितर पट्टे तोंड घालता तेणी मनुष्यान तशी खावची न्हय जर मनुष्य चित्रावती घालो कळटना ते तांकां सहजानुची प्रक्रिये भितर शिकयली ना अशी उरलेली तिन्नी अनेक काम करीत ते कितें अन्न येदा धरिल्ले अन्न ब्रह्माक परमात्मा तोय अन्न परमात्मा म्हणजे भावनेनी पांय पण घेवन अन्नम ब्रह्मेति व्यजानात हें श्रुती सांगता आमकां अन्न म्हळ्यार ब्रह्म परमात्मा म्हणून तें कितें अन्न आसा ताका पांय पण चार लोक आसले मर्यादी दिसता तशी पांय फुडें गेले यो देवा ह्यो पळय मूर्ख म्हण कोण म्हणले री तशी लोकां दिसता ना म्हणटा आमी हे थोडे लोक बी उरताचे ते महामूर्ख लोक तांकां कांय करूं बी जावत ना आमी तशें करूं जावत ना सहजानूच एक हातीन नमस्कार ते परब्रह्म परमात्मा स्वरूप म्हणजे चिंतन दवरया आमी चित्चावळ घातले भारी बरें घालू जेन्ना शास्त्रान सांगचे वेवस्थे हें तेन्ना ते कितें जेन्ना आहार खाताची त्या आहारा भितर परमात्मा आहार स्वरूप तेन्ना मागीर जायला आसा म्हण भावन करूं तेका एक नमस्कार कंगे न्हू हें परमात्मा आहार रुपाचेर आसा हांव ते आहार परमात्मा प्रसाद म्हण स्विकार करता म्हणजे भावनेचेर घेतलेली पुरो तेन्ना ते कितें अन्नाचे अनेक कितले नेगेटिविटी आसा ते कमी जावन पॉजिटिविटी येवच्याक आमकां बरें जाता अशा न्हू दोन वेवस्थे आज काल उठ लोकांक चित्रावती घालो कळटा म्हणना जाता म्हण बी ना आज काल हें बफे सिस्टमाचेर शक्यच ना चित्रावती घालचें आमगे बोर्डाक सांगितलें अड्डा उंच खंय बसचें खंय गुत्त उरत जाग्ग उरत ना हे बफे सिस्टमा भितर अशांक कितें करूं येता तेन्ना हेचें काम करचें सहजानूच परमात्मा स्मरण कंगे न्हू परमात्मा प्रसाद म्हण स्विकार करचे जे चित्रावती घालूं शकता घान करया 5 घालताचे चित्रावती 5 कित्याक ते परमात्मा स्वरूप 5 रुपयाचेर पळयता आमी जिवना भितर 5 एलिमेंट्स कितें म्हणटाचे आमी पंचभूत म्हणटाचे पंचभूत उतरचे पडटा सगळ्या लोकांचे पृथ्वी अप तेज वायू आकाश हे संस्कृत शब्द पृथ्वी म्हळ्यार पृथ्वी अप म्हळ्यार उदक वायू म्हळ्यार वार तेज म्हळ्यार उज्जो आकाश म्हळ्यार फ्री प्लेस हे पंच निमित्त हे प्रपंच जालां आसा याद उरता तुमकां ह्याक नांव कितें प्रपंच म्हणून पंच म्हळ्यार 5 हे 5 वस्तू हे पांचाचे विस्तार वेगळे रूपाक प्रपंच म्हण नांव हेका 5 आशिल्ले तसले वस्तू हे प्रपंच पंचन सहीत जालें तसले प्रपंच अशान हे प्रपंच भितर खंयचे वस्तू रो हे 5 भितर आयले उरता एक वस्तू पृथ्वी अप तेज वायू आकाश अशें जावंक न्हू ते 5 तत्वाक प्रत्येकान न्हू 5 आमी दवरचे पडटा चित्रावती घालचे पडटा चित्रावती घालूंक न्हू हे पंचभूतान बी कितें प्रपंच जाल्लो आसा त्या पंचभूताक एक धन्यवाद करते अर्पण करूंक न्हू ते देवाल प्रसाद म्हण स्विकार करूं गेल्यार मस्त बरें जालें तसले वेवस्थीत सात्विक जालें तसले वेवस्थीत पारंपरीक जालें तसले वेवस्थीत हिंदू धर्माचे सार जालें तसले वेवस्थीत जर ते करूं जावत ना तेन्ना हे नमनी तरी करूं गेल्यार कितले एक बरे परिणाम आमी जिवना भितर पळयचे जाता अशें जावंक न्हू आमी अन्न खावचें मुख्य न्ही ते अन्नाचे बरे परिणाम जावं करून उरचे मुख्य जाता जिवना भितर अशें जावंक न्हू अन्न खाता आसतना आमगेले पयलीं लोकांक पद्दती आशिल्ले ब्राह्मण लोकां बसोवन वाडका सगळे तेंका एक पान दवरून वाडका एक वेवस्थीत म्हळ्यार जेवण म्हळ्यार कितें एक प्रसाद भोजन ते एक अद्भुत जालें तसलें दैवी कार्य म्हणजे भाव आज ते वेवस्थे उठूकणे करचे कश्ट मस्त लोकांना अशें करचे कश्ट ते बी गुत्त आसा आमकां ते बी ना म्हणटना आमी तेन्ना थोडे वेवस्थे बफे वेवस्थे बसून दवरचे वेवस्थे दोनी करचे येता अनिवार्य तर तेन्ना आमी कितें करीत हे वेवस्थे वचीत परमात्मा स्मरण करूंक न्हू अन्न ब्रह्माक पांय पडूंक न्हू परमात्मा प्रसाद म्हण आमी जर स्विकार करता गेल्यार तुंत निमित्त कितली एक आमकां सकारात्मक चिंतन निर्माण जावन आमी जिवना भितर मुखार वचूंक शकताची
अशें आमगे न्हू हें एक कथा कितें आसा, हें कथा अन्नाचे प्रभाव आमकां येता म्हण दाखयता आसा. खंयचें अन्न खाता की ते अन्नान अमकीची आमगेले मन बुद्धी तयार जाता वता म्हणजे सत्य ते हें कथा दाखयता आसा. अशा न्हू आमी बरी कथा आयकून घेवची न्ही. कथाचे संदेश कितें, आमी खावचे आहार जाल तितले शुद्ध उरशी पळोवन घेवका, हॉटला आहार आनी जाल तितले दूर उरका. अनिवार्य करता आसतना करी अनिवार्य तें गेले जाल तितले शुद्ध आहार अधिकारी आमी लक्ष दिवंक गेले री, बरे आहार आमी खालो गेले री प्रायशा कितकी एक जिवना भितरी आरोग्या भितरी मना भितरी परिवर्तन जाता वता म्हणजे सत्य आज आमी अर्थिकान घेवं केला. अशें आमगे न्हू तसले सत्याचे वाटी ते ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिवो. परमात्माक कृत्य दर्पण कंगीन जीव तसले एक भाव निर्माण द्यावो. तन्मूलक आमगे जीवन सार्थक यावं म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणाविंदाक अर्पणे करता आसा.